नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, हर्षवर्धन सावनीला म्हणू लागतो, सावनी, मला वाटतं की तुझी ही मुलगी स्वतःहून आलेलीच नाही आहे. तिला कोणीतरी पाठवलं आहे तुझी मेहंदी, तुझा फंक्शन खराब करायला. हर्ष खूप चिडत असतो तर सावनी म्हणू लागते, हर्ष प्लीज चिडू नकोस, शांत हो. तर हर्षवर्धन सावनीला विचारतो, कसा शांत हो? तुझी मेहंदी, अगं तुझं लग्न कोणालाच काही पडलेलं नाही आहे. सर्वजण फक्त तुझी फजिती बघायला थांबले आहेत आणि लहान मुलांच्या आडून वार करतायत. नाही, आता काही झालं तरी मला इथे थांबायचं नाही. तर हर्षवर्धनला सावनी थांबवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु हर्षवर्धन सावनीचं काही ऐकून घ्यायला तयार नसतो. सावनीला खूप धक्का बसलेला असतो. सावनी म्हणू लागते, हर्ष प्लीज थांब ना. मात्र हर्षवर्धन तिथून निघून जातो. तर त्यानंतर सावनी सगळा राग सईवर काढत म्हणू लागते, सई तू हे काय केलेस? तर सई म्हणू लागते, सॉरी मम्मा. तर सावनी सईवर चिडत म्हणू लागते, सई अगं सॉरी म्हणून काही होणार आहे का? त्याचा काही उपयोग आहे का? अगं तू माझी मेहंदी खराब केलीस, हर्षचा कुर्ता खराब केलास. एवढंच नाही तर सर्वांसमोर माझी नाचक्की झाली आहे. सई मात्र सावनीला खूप घाबरून गेलेली असते. सई म्हणू लागते, मुक्ताई. तर त्यानंतर सावनीला अजून राग येतो. सावनी म्हणू लागते, तुला जराही शिस्त नाही बिंडोक. तर त्यानंतर सई पुन्हा एकदा म्हणते, मुक्ताई. तर सावनी म्हणू लागते, नाव नको घेऊस, तिनेच तर तुला बिघडवून ठेवलं आहे. शिस्त नाही, कुठेही पळस सुटली आहे. अगं मूर्ख, तुला वागताना काहीच वाटत नाही का? सई मात्र खूप घाबरून गेलेली असते. ती पुन्हा एकदा मुक्ताला आवाज देऊ लागते. तर सावनी ही सईला म्हणू लागते, नाव नको घेऊ सांगितलेलं नाही का कळत तुला? अगं तुझ्यामुळे माझ्या मेहंदीचा फंक्शन खराब झाला, परंतु तुला असं नाही कळणार. तुझ्या कानाखाली आवाज काढेन तेव्हाच तुला कळेल. असं म्हणत सावनी ही सईला मारण्यासाठी हात उचलते. तेवढ्यातच तिथे मुक्ता आलेली असते आणि मुक्ता सावनीचा हात पकडते. सावनी मात्र खूप घाबरून गेलेली असते. तर मुक्ता ही रागानेच सावनीला म्हणू लागते, हात उचलायचा नाही, जे काही सांगायचं आहे ते समजावून सांग, ती लहान आहे. तर त्यानंतर सावनी काही बोलायला जाणारच तर मुक्ता म्हणू लागते, ती माझी मुलगी आहे आणि माझ्या मुलीवर हात उचललेला मी खपवून घेणार नाही. तिच्यावर बोट जरी उघाडलंच ना तर बघ. असं म्हणत ती सावनीला बाजूलाच करते. तर त्यानंतर मुक्ता ही सावनीला म्हणू लागते, माझ्या मुलीवर हात उगारायची हिंमतच कशी झाली तुझी? मी कधी आवाज चढवूनही तिच्याशी बोलली नाही आहे आणि तुम्ही तिच्यावर हात उचलणार? तर त्यानंतर सावनीला सुद्धा मुक्ताचा खूप राग आलेला असतो. तर सावनी ही शांतच असते. तर मुक्ता म्हणू लागते, एक गोष्ट लक्षात ठेवा, यापुढे जर हात उचलला ना तर मी काय करेन हे तुमचं तुलाही कळणार नाही. तर सावनी ही रागानेच मुक्ताला म्हणू लागते, आता माझ्या मुलीची केअरटेकर मला सांगणार आहे का? माझ्या मुलीशी कसं बोलायचं, कसं वागायचं, तिला मारायचं की नाही? एक गोष्ट लक्षात ठेव मुक्ता, विसरू नकोस, ती माझी मुलगी आहे. तर मुक्ता म्हणू लागते, आवाज खाली. तिची आई म्हणून घ्यायची लायकी तरी आहे का तुमची? मी मात्र शांतच होते. तर मुक्ता ही सावनीला म्हणू लागते, अशी असते का आई? सतत स्वतःचा स्वार्थ बघणारी, स्वतःच्या स्वार्थापुढे काही दिसत नाही तुम्हाला. स्वार्थामुळे दुसऱ्यांचा विचारही करता येत नाही. माझं घर, माझा डिवोर्स, माझा पैसा, माझं लग्न बघावं तेव्हा माझं माझं माझं, या पलीकडे कधी काही बघितलं आहे का तुम्ही? मी जेव्हा पहिल्यांदा सईला भेटले होते तेव्हा तिची दया यावी अशीच अवस्था झाली होती. आई मुलांना शांतपणा देते, सुरक्षित फील करते, फक्त सुख नाही तर समाधानही देते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जगाबरोबर स्वतःवरही प्रेम करायला शिकवते. आईने मुलांसाठी काय करायला हवं हे तुम्ही कधी काही केलं आहे का त्यांच्यासाठी? मुळात तुम्ही काहीच करू शकत नाही, कारण स्वतः पलीकडे दुसरा विचारच तुम्हाला आला नाही. तुम्ही फक्त स्वतःवर प्रेम केलं आहे. आई आणि मुलांचा बॉन्ड काय असतो हे मला विचारा. मला आज अभिमान वाटतोय माझ्या आईचा. तिने मला बाहेरच्या जगाशी लढायचं बळ दिलं आहे आणि बाहेरून आल्यानंतर तिच्या कुशीत शिरावंसं वाटतं. असा विचार सईला कधी तुमच्याबद्दल वाटला का? तिच्या मनात तुमच्याविषयी अशा फिलिंग आहेत का? विचारा ना तिला. देवाने सोन्यासारखी तुम्हाला 2 मुलं दिली, परंतु तुम्हाला तर त्यांची गरजच नाही आहे. तुम्हाला फक्त त्यांची गरज आहे मिरवण्यासाठी, सोसायटीमध्ये तुमचा स्टेटस सांभाळून ठेवण्यासाठी. मी कशी चांगली आई आहे हा टॅग तुम्हाला मिरवायचा असतो आणि म्हणूनच तुम्ही फक्त मुलांचा वापर करता. हे सगळं काही सावनीच्या मैत्रिणींना पटलेलं असतं. त्यांनाही मुक्ताचा अभिमान वाटू लागतो. तर मुक्ता ही सावनीला म्हणू लागते, इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्या मुलीला स्वतःची मुलगी म्हणायची चूकही करू नका, कारण सई फक्त माझी मुलगी आहे. स्वतःला आणि स्वतःच्या हाताला माझ्या सईपासून कायमच दूर ठेवायचं. तर मुक्ता ही सावनीला म्हणू लागते, आता जे काही केलात ते शेवटचं. पुन्हा जर तसा प्रयत्न केला तर माझ्या एवढं वाईट कोणीच नसेल. सईवर अख्खा जीव आहे माझा, तिला बोलायचा अधिकार नाही. परत जर तिला काही बोललात तर मात्र माझाच हात उठेल आणि तिच्याकडे डोळे वर करून जरी बघितलेत तर मात्र मी तुमचा जीव घेईन. माझ्या सईपासून कायमच दूर राहायचं. माझ्या सईच्या आसपासही येण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर माझ्या एवढं वाईट कोणीच नसेल हे मी तुम्हाला शेवटचं सांगत आहे. सावनी मात्र रागानेच मुक्ताकडे पाहू लागते. तर सागरला मुक्ताच्या ह्या अवताराचा अभिमान वाटू लागतो. सागर अभिमानानेच मुक्ताकडे पाहू लागतो. तर त्यानंतर सई ही
खूप घाबरून गेलेली असते. तर मुक्ताही तिला सावरत असते आणि तिला शांत करत म्हणू लागते, सई बाळा तू घाबरू नको. तर त्यानंतर आदित्यला मात्र मुक्ताचा खूप राग आलेला असतो. आदित्य रागानेच तिथून निघून जातो. मुक्ताचं सईवरील प्रेम पाहून सागरा मनाशीच म्हणू लागतो, वा मुक्ता, आज मला तुमच्यामध्ये एक आई नाही तर एक वाघीण दिसली आहे, जी आपल्या मुलांसाठी कोणाशीही लढू शकते, कोणाशीही भांडू शकते, काहीही करू शकते आणि याचा प्रत्यक्ष सगळ्यांनाच आला असेल. तर त्यानंतर सागरा सावनीकडे पाहत म्हणू लागतो, सावनी तू चुकीच्या व्यक्तीचा पंगा घेतला आहेस. तर त्यानंतर सागरा सावनीकडे जातो आणि सावनीला म्हणतो, माझी बायको आणि सईची आई काय म्हणाली बघितलंस ना, यापुढे ते कायमच लक्षात ठेवायचं. सावनीला मात्र सागरचाही खूप राग आलेला असतो. सावनी रागानेच तिथून निघून जाते. मेहंदीच्या फंक्शनसाठी आलेल्या सावनीच्या मैत्रिणी सुद्धा तिथून निघून जातात आणि तेवढ्यातच तिथे माधवीताई आलेल्या असतात. माधवीताई सावनीला रागानेच जाताना पाहतात आणि नंतर म्हणू लागतात, काय झालं, सई का रडते आहे आणि सावनी अशी तणतणत का गेली, काही झालं आहे का. तर मिहीर म्हणू लागतो, काही नाही मावशी, पुन्हा एकदा सावनीने दाखवून दिलं आहे की तिला कोणी मदत करावी किंवा तिच्यावर प्रेम करावं एवढी तिची लायकीच नाही आहे. आणि आता तर वहिनी मी सावनीशी फायनल बोलणार आहे, एकतर ती तुझी माफी मागेल नाहीतर आत्ताच्या आता घर सोडून जाईल. तर त्यानंतर माधवीताई विचारू लागतात, काय झालं आहे, मला कोणी सांगेल का, नक्की काय झालं आहे. त्या मुक्ताजवळ पाहत म्हणू लागतात, मुक्ता अगं काय झालं आहे, मी तुला आधीच सांगितलं होतं की ही बाई मला घरात नको आहे, तरीसुद्धा तू हिला घेऊन आलीस आणि आता तुला ती काहीतरी बोलली आहे ना, माझ्या घरात माझ्या माणसांना कोणी बोललं तर मी सहन करणार नाही. तर मुक्ता म्हणू लागते, अगं आई शांत हो. तर माधवीताई म्हणू लागतात, आता मी शांत होणार नाही. सावनी नक्की तुला काय बोलली आहे ती मला आत्ताच सांग, मी सावनीला सोडणार नाही, मी आत्ताच्या आता तिला घराबाहेर काढेन. तर त्यानंतर सागर म्हणू लागतो, आई तुम्ही शांत व्हा, असं काही झालं नाही आहे. तर माधवीताई म्हणू लागतात, काही झालं नाही, मग सई का रडत आहे. तर सागर म्हणू लागतो, आज तुमच्या मुलीने हे सिद्ध करून दाखवलं आहे की ती तुमचीच मुलगी आहे. तर त्यानंतर माधवीताईंनाही आश्चर्य वाटतं. माधवीताई विचारतात, काय. तर सागर म्हणू लागतो की हो, आज मुक्ताने चांगलीच शाळा घेतली आहे सावनीची. माधवीताई मुक्ताकडे पाहतात तर मुक्ता खूप खुश असते. माधवीताईंना मुक्ताचा अभिमान वाटू लागतो. तर त्यानंतर सागरा माधवीताईंना विचारतो, आई तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर. तर माधवीताई म्हणू लागतात की हो. तर सागर म्हणतो, आई मीच त्या सावनीला घराबाहेर काढलं असतं, परंतु आपल्या मॅडम वेळेतच जाग्या झाल्या आणि काय तुफानी बोलल्या. एक वाघीण आपल्या मुलांसाठी पिल्लांसाठी जसं वागते तसंच आज मुक्ता वागल्या. तर इकडे मुक्ता ही सईला पाणी पिण्यासाठी घेऊन जाते. तर माधवीताईसुद्धा निघून जातात. तर मिहिरा सागरला विचारतो, काय रे तू दादूसच आहेस ना, कारण याआधी असं जर काही झालं असतं तर अख्खं डोक्यावर घर घेतलं असतंस तू, परंतु आज तर तू शांतच होतास. तर सागर म्हणू लागतो, हो मित्रा, अरे संगतीचा परिणाम मलाही जाणवत आहे, परंतु हे सगळं काही मुक्तामुळे होत आहे आणि माझ्यातील हा बदल फक्त मुक्तामुळे आहे. तर हे ऐकल्यानंतर मिहीरलाही खूप आनंद झालेला असतो. सागरला स्वतःतील बदल जाणवत असतात आणि सागर खूप खुश असतो. तर दुसरीकडे सावनी ही रूममध्ये येते आणि सावनीची खूप चिडचिड होत असते. सावनी हातावरील मेहंदी पाहते तर पूर्णपणे पुसून गेलेली असते, म्हणून ती दुसऱ्या हातावरील मेहंदी पाहते तर तीही पुसलेली असते. ते दोन्ही हातावर मेहंदी नाही हे पाहून सावनीला तर रडूच येत असतं. तर त्यानंतर सावनी ही चिडचिड करत म्हणू लागते, सगळा मूड अख्खा दिवस खराब झाला आहे, एक दिवस नीट जाऊ देत नाही, माझी मेहंदी तर गेलीच आणि हर्षचा कुर्ताही खराब झाला. आणि काय झालं, मी जर सईला ओरडले तर, काय झालं सईला मारलं तर, मी काहीही करेन, ती माझी मुलगी आहे आणि ही कोण मला शिकवणारी. यात तर मला असं वाटते की सईची चूकच नव्हती, हिनेच पाठवलं असणार सावनी मम्माची मेहंदी खराब करून ये आणि तिला कारण बघवत नसेल ना माझा आनंद. मुक्ताला या प्रकरणात पडायची गरजच नव्हती. खरं तर हे प्रकरण वाढवायचीच गरज नव्हती, कारण तिने जर प्रकरण वाढवलंच नसतं तर मी हर्षला जाऊन थांबवलं असतं, त्याला सॉरी म्हणाले असते आणि त्याला पुन्हा एकदा या फंक्शनमध्ये घेऊन आले असते. परंतु नाही, या मुक्ताला तमाशाच करायचा होता ना, तिला दाखवून द्यायचं होतं की मी किती वाईट आहे, मी प्रत्येक वेळी भांडत असते, तमाशा करत असते आणि मी किती वाईट आई आहे. तर हे सगळं काही आदित्यने ऐकलेलं असतं. हे सावनीच्या लक्षात येतं. सावनी भानावर येते आणि म्हणू लागते, मी वाईट आई नाही आहे, माझ्या मुलांवर खरंच खूप प्रेम आहे, माझ्या सईवर प्रेम आहे, माझ्या आदित्यवर प्रेम आहे, परंतु मी काय करू मलाच कळत नाही. आणि सावनी मुद्दामहून रडण्याचं नाटक करू लागते. आदित्यला ते पाहून खरंच खूप वाईट वाटतं. आदित्य म्हणू लागतो, मम्मा अगं तू रडू नकोस. तर त्यानंतर सावनी म्हणू लागते, आधी बेटा मी काय करू सांग ना. तर सावनी नाटक करत आदित्यला म्हणू लागते, आदित्य तू बघितलंयस ना सई कशी त्यांच्यामध्ये अडकत चालली आहे, अरे मी तिची मम्मा आहे ना. तर आदित्य म्हणू लागतो की हो. तर सावनी ही आदित्यला म्हणू लागते, आदित्य मला तर आता हीच भीती वाटत आहे की ती लोक तुला सुद्धा माझ्यापासून दूर घेऊन जातील आणि तू जर माझ्यापासून दूर गेलास तर मी मरून जाईल आदित्य, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. तर आदित्यलाही सावनीची दया येत असते. आदित्य म्हणू लागतो, अगं मम्मा तू असं नको बोलूस, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही आणि ती लोक मला कुठेच घेऊन जाणार नाहीत. तर सावनी ही मुद्दामून आदित्यला जवळ घेते आणि मनाशीच म्हणू लागते, सागर तू सईला नेलंस परंतु आदित्यला नेऊ शकणार नाहीस आणि आदित्यला मिळवूही शकणार नाही आणि आदित्य जर तुला मिळालाच नाही तर तू खुश होणार नाहीस आणि तू जर खुश नसशील तर
तर मुक्तासुद्धा तडफडतच राहील आणि मलाही हेच हवं आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावनीचे सगळे प्रताप ऐकून इंद्राताईंना खूप राग आलेला असतो. तर इंद्राताई सावनीला मारण्यासाठी निघालेले असतात. सागर त्यांना थांबवत म्हणू लागतो, अगं आई सोड, अगं तू काय करतेस? तर इंद्राताई म्हणू लागतात, तुम्ही जे केलं नाही ना तेच मी करत आहे. आता तर मी त्या सावनीला चोपूनच काढणार आहे. माझ्या नातीवर हात उगारते काय? आता तर मी तिला सोडणार नाही. तिचा हात काढून जर दुसऱ्या हातात नाही दिला तर नावाची इंद्रा कोळी नाही. तर सागर म्हणू लागतो, अगं सोड, आम्ही जे करायचे ते केलं आहे. तर इंद्राताई म्हणू लागतात, तुम्ही जर जे करायचं आहे केलं असतं तर मला ही करायची वेळच आली नसती. तर सागर म्हणू लागतो, आता शांत हो ना. तर इंद्राताई म्हणू लागतात, आता मी शांत बसणार नाही. त्यानंतर इंद्राताई मुक्ताला म्हणू लागतात, काय गं, तू तर सईच्या प्रेमाचे झेंडे घेऊन मिरवत असतेत ना, मग आता कशाला अशी शांत शेपूट हलवत बसली आहेस? तर इंद्राताईंना सागर म्हणू लागतो, आई त्या खूप बोलल्या आहेत सावनीला. अगं पिल्लांवर हल्ला झाल्यावर वाघीण जशी चवताळते ना तशाच गेल्या होत्या अंगावर. तर इंद्राताई विचारतात, खरंच? तर सागर म्हणू लागतो, हो खरंच. तर त्यानंतर सागर हा मुक्ताकडे पाहू लागतो. तर मुक्ताही सागरकडे पाहत असते. तर इंद्राताई म्हणू लागतात, ए बुलबुल, काय चाललंय? एकमेकांकडे टक लावून कशाला बघताय? पुढे काय झालं ते मला सांगाल का? इंद्राताई सागर आणि मुक्ताला बुलबुल बोलताच कोमल खूप हसू लागते. तर त्यानंतर मुक्ताही म्हणू लागते, आम्ही सईला समजावलं आहे. तर इंद्राताई मुक्ताकडे जात म्हणू लागतात, दोन सावनीच्या कानाखाली मारल्या का नाही? तर मुक्ता म्हणू लागते, मी तेच करणार होते. तिने जर माझ्या मुलीवर हात उगारला असता तर मी तेच केलं असतं. तर इंद्राताई म्हणू लागतात, माझंच चुकलं. मी त्या कार्यक्रमाला यायला हवी होती. आज मेहंदी जेवढी लाल झाली नसती तेवढे तिचे गालच लाल केले असते. परंतु पुढच्या वेळी जाईन ना तेव्हा तर मी तिला सोडणार नाही. तर सागर म्हणू लागतो, आता शांत हो ना. तर त्यानंतर कोमल म्हणू लागते, अगं मम्मी बस ना, आता जरा शांत हो ना. मात्र इंद्राताईंचं हे बोलणं ऐकून मुक्ताला खूप हसू येत असतं. तर इंद्राताई बोलू लागतात, खरंच मी तिचे गाल एक ना एक दिवस तर लाल करणारच आहे. इंद्राताईंची खूप चिडचिड होत असते. सागर त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु इंद्राताई काही शांत होत नाही. तर सागर हा कोमलला म्हणू लागतो, तू मम्मीला अगोदर आतमध्ये घेऊन जा. तर इंद्राताईंना कोमल आतमध्ये घेऊन जात असते परंतु इंद्राताईंचं एकच असतं की मी काही झालं तरी सोडणार नाही. माझ्या नातीवर हात उगारला ना मी तिला सोडणारच नाही. तर इंद्राताई गेल्यानंतर मुक्ताही सागरला म्हणू लागते, आज जर तिथे मम्मी असत्या तर त्या सावनीचं काहीच खरं नव्हतं. तर त्यानंतर त्यांचं लक्ष सईकडे जातो. तर सई शांत बसलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आदित्यला सगळं काही मुक्ताचं बोलणं आठवत असतं आणि आदित्यची चिडचिड होत असते. आदित्यला ते सगळे शब्द आठवतात आणि आदित्यला मुक्ता आपल्या मम्माला बोलली या गोष्टीचा खूप राग आलेला असतो. तर आदित्य म्हणू लागतो, मला कळत नाहीये मी काय करू. आदित्यची खूप चिडचिड होत असते. आदित्य म्हणू लागतो, पप्पांची दुसरी वाईफ त्यांच्यापासून दूरच जात नाहीये आणि म्हणूनच मम्मा हर्ष अंकलसोबत लग्न करत आहे. त्यांची दुसरी वाईफ नसती तर आज मी, सई, मम्मा, पप्पा एकत्र असलो असतो आणि हॅप्पी फॅमिली असली असती. परंतु त्यांच्या दुसऱ्या वाईफमुळे हे सगळं काही होत आहे. त्यांना आमची फॅमिली एकत्र येऊच द्यायची नाही आहे आणि आमची फॅमिली पूर्ण होऊच द्यायची नाही आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सागर आणि मुक्ता सईचा राग घालवण्यासाठी तिच्यासाठी मेहंदीचे कोण घेऊन येतात. तर त्यानंतर सागर हा सईला म्हणू लागतो, आता आपल्या सई माऊच्या हातावर मेहंदी कोण काढणार? तर मुक्ता म्हणू लागते, मी. तर सागर म्हणू लागतो, नाही, आता आपली सई माऊच सांगेल की तिच्या हातावर मेहंदी कोण काढणार, मुक्ता आई की पप्पा? तर सई म्हणू लागते, पप्पा. मी सावनी मम्माला आवडत नाही आणि म्हणूनच ती मला सोडून गेली ना. सईच्या या बोलण्यामुळे सर्वांनाच धक्का बसतो. तर सागर आणि मुक्ता एकमेकांकडे पाहू लागतात. तर त्यानंतर मुक्ताही सईची समजूत काढत म्हणू लागते, अगं सई बाळा, असं का बोलतेस तू? सांग ना, वेडी आहेस का तू? आणि असं काहीही नाही आहे. अगं तू कोणाला आवडणार नाही असं होईल का? हो की नाही या तू? तर त्यानंतर कोमल म्हणू लागते, अगदी बरोबर, अगं तू तर आम्हाला खूप आवडतेस. तर त्यानंतर सई म्हणू लागते, मग प्रत्येक वेळी मम्मा माझ्यावरच का चिडत असते? ती आधी दादावर कधीच चिडत नाही. तर मुक्ता म्हणू लागते, असं काही नाही आहे गं, आज तिच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस होता ना आणि त्यात तो कुर्ताही खराब झाला आणि मेहंदीही खराब झाली आणि म्हणूनच ती तुझ्यावर चिडली, बाकी काहीच नाही. आणि खरं तर तिला तुझ्यावर चिडायचंच नव्हतं. तर त्यानंतर कोमल म्हणू लागते, अगं ती खरं तर का चिडली तुला माहिती आहे का? तिला तो कुर्ता साफ करावा लागणार होता ना म्हणून ती चिडली. तर त्यानंतर सागर म्हणू लागतो, आपल्या सई बाळाच्या हातावर आपण काय काढूया, कार्टून चालेल का? तर मुक्ता म्हणू लागते, नाही, माझ्या सई माऊला काय आवडतं माहिती आहे का? स्टार. तर सई म्हणू लागते की हो, मला तर स्टार आवडतात. तर सई मुक्ताला म्हणू लागते की मुक्ताई, अगोदर तुझ्या हातावर मेहंदी. तर मुक्ता म्हणू लागते, अगं सई बाळा, मी नंतर काढेन ना. तर सई म्हणू लागते, नाही मुक्ताई, तू नंतर विसरून जातेस. तर मुक्ता विचारते, मग माझ्या हातावर मेहंदी कोण काढणार? तर सई म्हणू लागते की आता तुझ्या हातावर मेहंदी पप्पा काढेल आणि पप्पाच्या हातावर तू काढायची. तर त्यानंतर ती दोघांचेही हात एकत्र घेते आणि सई म्हणू लागते की पप्पा, तू तुझ्या राईट हँडने मुक्ताईच्या राईट हँडवर मेहंदी काढायची
काढायची आणि मुक्ताई तू तुझ्या लेफ्ट हँडने पप्पाच्या लेफ्ट हँडवर मेहंदी काढायची. तर त्यानंतर मुक्ता विचारू लागते काय काढायचं तुझं नाव. तर सई म्हणू लागते नाही मुक्ताई तुझं नाव पप्पाच्या हातावर काढायचं आणि पप्पाचं नाव तुझ्या हातावर. तर त्या दोघांनीही एकमेकांचं नाव हातावर काढलेलं असतं. तर सई म्हणू लागते आता ही मेहंदी लवकर धुवायची नाही, कारण मला आजी नेहमी सांगते मेहंदी जास्त वेळ ठेवली तरच ती जास्त रंगते आणि डार्क रंगते आणि मला तुमच्या हातावरील डार्क मेहंदी पाहायची आहे. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मुक्ता ही सागरला मेहंदी दाखवते. तर मुक्ताच्या हातावर खूप डार्क अशी मेहंदी रंगलेली असते. तर सागर म्हणू लागतो खरंच किती छान रंगली आहे, परंतु माझ्या हातावर का नाही रंगली. तर सागर हा मुक्ताला म्हणू लागतो ज्यांच्या नावाची मेहंदी जास्त रंगते त्यांचंच तर खूप प्रेम असतं. तर मुक्ता म्हणू लागते असं थोडीच असतं, असं काही नाही आहे. अहो तुमच्या हातावर माझी मेहंदी रंगली नाही आहे, माझं नाव रंगलं नाही म्हणजे माझं तुमच्यावर प्रेम नाही असं आहे का. तर सागर हा मुक्ताकडे प्रेमाने पाहू लागतो. तर त्यानंतर मुक्ताला सागरच्या खिशात 15 लाखाचं बिल मिळतं. तर मुक्ता ही सागरला म्हणू लागते की मी तुम्हाला डायरेक्टच विचारते 15 लाखाची खरेदी तुम्ही का केली आहे, कोणाला गिफ्ट वगैरे दिला आहे का. तर सागर म्हणू लागतो की हो सावनीला. हे ऐकताच मुक्ताला धक्का बसतो. आता सागरने खरंच सावनीला गिफ्ट दिलं असेल का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.